नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राष्ट्रवादाचे घटक या प्रकरणातील महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाचा आपण आज सविस्तर आढावा घेणार आहोत. तर व्यक्ती समूहामध्ये आपल्या राष्ट्राबद्दल निर्माण होणारी राष्ट्रप्रेमाची आणि राष्ट्रीयत्वाची आणि आत्मीयतेची भावना म्हणजे राष्ट्रवाद. ही अशी राष्ट्रवादाची व्याख्या आपण मागील लेक्चरला अभ्यासलेली आहे. त्यामुळे ती राष्ट्रवादाची भावना जी आहे ही निर्माण होण्यास किंवा ती टिकून राहण्यास अनेक घटक कारणीभूत असतात. व्यक्तीला इतर व्यक्तींविषयी आपुलकीची आत्मीयतेची भावना ज्यावेळेस निर्माण होते तेव्हा राष्ट्रवादी भावना निर्माण होत असते. मग ही भावना निर्माण होण्यास जी घटक कारणीभूत असतात ते घटक म्हणजेच राष्ट्रवादाचे घटक. मग यामध्ये भौगोलिक एकता आहे, वांशिक एकता, भाषिक एकता, धार्मिक एकता, सांस्कृतिक एकता, समान राजकीय हितसंबंध, परकीय शासनाविरुद्धच्या लढ्यातून प्रेरणा, समान घटनात्मक शासनामुळे एकात्मता, एकत्र राहण्याची इच्छा, ही जी काही घटक आहेत ह्या घटकांमुळे राष्ट्रवादाची भावना निर्माण होत असते. म्हणून ही राष्ट्रवादाचे घटक आहे. मग यातील पहिल्या मुद्द्याचा आपण विश्लेषण करूया की भौगोलिक एकता. व्यक्ती जेथे जन्माला येते त्या मातृभूमीबद्दल तिला नेहमीच आत्मीयता वाटत असते. ते नैसर्गिकरित्या तयार झालेल्या किंवा कृत्रिम पद्धतीने आखणी करून तयार करण्यात आलेल्या आपल्या राष्ट्रांच्या भौगोलिक क्षेत्राबद्दल व्यक्तीला नेहमीच प्रेम वाटत असते. म्हणजे व्यक्तीचा ज्या प्रदेशामध्ये जन्म झालेला असतो व तो प्रदेश कसाही असेना त्या प्रदेशाविषयी त्या व्यक्तीला बालपणापासूनच प्रेम हे वाटत असतं. ते एक त्या मातृभूमीविषयी एक आत्मीयता ही तयार झालेली असते. मग अशा या आत्मीयतेतूनच किंवा प्रेमातून ती त्या मातृभूमीसाठी किंवा त्या भूप्रदेशाच्या रक्षणासाठी आपले सर्वस्व वेचण्याची तयारी ठेवत असते. या प्रसंगी प्राणाचे बलिदान देण्याची सुद्धा तयारी त्या मातृभूमीसाठी त्या भूमीसाठी व्यक्तीची तयारी असते. याशिवाय एकाच भूप्रदेशामध्ये राहणाऱ्या लोकांचे हितसंबंध, सवयी, आचार विचार, रूढी, प्रथा, परंपरा या जवळपास समानच असतात. शिवाय एकाच भूप्रदेशावर राहणाऱ्या लोकांमध्ये आपण सर्व एक आहोत या भावनेबरोबरच परस्पर सहकार्याची तसेच जवळीकतेची भावना सुद्धा त्यांच्यामध्ये विकसित होत असते. त्यामुळेच त्यांच्यामध्ये परस्परांविषयी तसेच आपल्या राष्ट्राविषयी प्रेमाची आत्मीयतेची भावना निर्माण होण्यास मदत होत असते. आपल्या राष्ट्राविषयीची प्रेम व्यक्त करण्यासाठी ते त्याग, प्रसंगी बलिदान करण्यासही तयार असतात. मगाशी मी सांगितलंच की प्रसंगी आपल्या राष्ट्रभूमीच्या रक्षणासाठी, अस्तित्वासाठी, तिचं संरक्षण करण्यासाठी व्यक्ती प्रसंगी आत्मबलिदान सुद्धा करत असतं किंवा तसे तयार होत असतो. त्यांच्या या भावनेतून राष्ट्रवादाची निर्मिती होत असते. या संदर्भात रॅमसे मूर हे जे विचारवंत आहे ते म्हणतात निश्चित भूसीमा आणि स्वतःची अशी काही वेगळी भौगोलिक वैशिष्ट्ये यातून तेथील भूप्रदेशावर वास्तव्य करणाऱ्या लोकांमध्ये राष्ट्रवादी भावना विकसित होण्यास मदत होत असते. म्हणजे निश्चित भूसीमा एखाद्या प्रदेशाला लाभलेली आहे. या अशा निश्चित भूसीमा लाभलेल्या प्रदेशातील व्यक्तींमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी त्या संबंधित व्यक्ती प्रयत्न करतात आणि त्यांच्यामध्ये राष्ट्रवादी भावना ही निर्माण होत असते. या राष्ट्रवादाच्या निर्मितीमध्ये भौगोलिक एकात्मता आणि स्वतःच्या देशाबद्दल असणारे प्रेम हा घटक प्रभावी असला तरी केवळ भौगोलिक एकतेतून अशा प्रकारची भावना निर्माण होते असंही नाही. ज्यूमध्ये भौगोलिक स्वरूपाची एकात्मता नसतानाही वंश वगैरे यासारख्या घटकांच्या माध्यमातून त्यांच्यात एकात्मतेची व पर्यायाने राष्ट्रवादाची भावना खूपच प्रखर होती.
त्यातून त्यांनी इस्रायल या नव्या राष्ट्राची निर्मिती घडून आणलेली होती. या उलट जर विचार केला तर असं दिसून येतं की युरोपातील अनेक राष्ट्रात भौगोलिक एकता असूनही त्यांच्यात एकात्मता तसेच राष्ट्रीयता किंवा राष्ट्रवादी भावना निर्माण झालेली नाही. अर्थात असे असले तरी भौगोलिक एकतेमुळे लोकांना आपल्या राष्ट्राची निश्चित अशी प्रतिमा डोळ्यासमोर आणता येते व त्यातून त्यांच्यात राष्ट्रवादी भावना विकसित होण्यास मदत होत असते. एवढं मात्र निश्चित आहे. म्हणजे जरी सांगितलं असेल की भौगोलिक एकता असेल तर त्या लोकांच्या मनामध्ये राष्ट्रवादी भावना निर्माण होते, हे जरी खरं असेल पण हे पूर्णपणे सत्य नाहीये. युरोप खंडातील जे काही राष्ट्र आहे त्यांच्या मनामध्ये सुद्धा त्या निश्चित भूप्रदेशाविषयी आत्मीयता नव्हती. त्यातून मग शेवटी विभाजन झालेले आहे. जर्मनीचं विभाजन असेल किंवा भारत संदर्भातही विचार केला तर भारतात हिंदू आणि मुस्लिम हे संपूर्ण एक राज्यामध्ये ते राहत होते किंवा एका राष्ट्रामध्ये राहत होते ब्रिटिश पूर्वकालीन किंवा ब्रिटिश कालीन कालखंडामध्ये. मग मुस्लिमांना जे काही पाकिस्तानमध्ये गेलेले मुस्लिम असतील तर त्यांच्या मनामध्ये भारताविषयी काही ह्या भूप्रदेशाविषयी आत्मीयता नव्हती. म्हणूनच त्यांनी आपलं स्वतंत्र वेगळं राष्ट्र निर्माण करण्यासाठी तो प्रयत्न केला. म्हणजे भौगोलिक एकता हा घटक 100% सत्य आहे असं पण नाही, परंतु या भौगोलिक एकतेमुळे का होईना राष्ट्रवादाची भावना निश्चितपणे वाढीस लागते, हे मात्र सत्य आहे. म्हणजे पूर्णपणे असत्य आहेत असंही म्हणता येणार नाही. आता प्राध्यापक बर्जेस जे आहेत त्यांनी या संदर्भात असं मत व्यक्त केलं की भौगोलिक एकता असलेल्या प्रदेशात वस्ती करणारा आणि वांशिक एकता असलेला लोकसमुदाय म्हणजे राष्ट्र होय. याचा अर्थ असा की एक राष्ट्रवादाची भावना निर्माण होऊन ती विकसित होण्यास महत्वाचा घटक म्हणून हा भूप्रदेशाला ओळखलं जातं. भूमीच्या उपलब्धतेमुळे समाजामध्ये भौगोलिक दृष्ट्या मानसिक एकता निर्माण होत असते. कारण विशिष्ट भूप्रदेशामध्ये वसाहत करणाऱ्या लोकांची शरीरयष्टी, मानसिक प्रवृत्ती, स्वभाव गुण, वैशिष्ट्ये यावर त्या भूप्रदेशाची नैसर्गिक रचना, हवामान व उपलब्ध नैसर्गिक साधन सामग्री यांचा परिणाम होत असतो. उदाहरणार्थ विपुल साधन सामग्रीमुळे अमेरिकन लोक औदार्यशील आहेत. जपानी या उलट आहे ते कमतरतेमुळे उद्यमशील आहे. जे विशिष्ट ठराविक भूप्रदेशामध्ये जे लोक राहतात तर त्यांच्या समान सूत्रे आढळत असतात. त्यांचे स्वभाव बऱ्यापैकी समान असतात. त्यांच्या वैशिष्ट्ये असतील स्वतःचे अंगभूत वैशिष्ट्ये बऱ्यापैकी समान असतात. तर ही या भूप्रदेशामुळे होत असतं. मानसिक प्रवृत्ती ही बऱ्यापैकी समान असते. लोकांची शरीरयष्टी असेल म्हणजे आपण भारताचं उदाहरण घेतलं तर डोंगरदऱ्यामध्ये राहणारे लोकांची शरीरयष्टी समान आहे किंवा उत्तर भारतामध्ये राहणारे लोक आहेत त्यांची शरीरयष्टी समान आहे. अमेरिकेमध्ये राहणारे लोक आहेत तर त्यांची संपूर्ण शरीरयष्टी बऱ्यापैकी समान आहे. जे काही गोरे लोक असतील तर ते सर्व गोरे लोकांची शरीरयष्टी समान आहे. चीनमध्ये राहणारे सर्व समान त्या दिसत असतात. म्हणजे ह्या भूप्रदेशामुळे लोकांमध्ये एक एकता निर्माण होत असते. मग या समान शरीरयष्टीमुळे समान मानसिक विचारामुळे त्यांच्यामध्ये साहजिकच आहे ही एकता प्रस्थापित होते. त्यामुळे राष्ट्रवाद रुजवण्यास भूमी हा घटक निश्चित कारणीभूत ठरत असतो. कारण ह्या भूमिनिष्ठेतून राष्ट्रनिष्ठा घडतात. प्रत्येक नागरिकाला आपल्या मातृपितृभूमीविषयी आत्मीयता असते. मातृभूमी स्वर्गासारखीच आहे अशा प्रकारचा किंवा स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहे अशा प्रकारची एक संस्कार त्या व्यक्तींच्या मनामध्ये निर्माण झालेला असतो. एकाच भूप्रदेशामध्ये कायमस्वरूपी वसाहत केल्यामुळे किंवा कायमस्वरूपी वास्तव्यात राहिल्यामुळे एक संस्कृती, त्यांच्यामध्ये सवयी, त्यांची मनोभूमिका, एक निश्चित मनोभूमिका विकसित होत असते. आपण एक आहोत असा बंधुभाव त्यांच्या मनामध्ये निर्माण होत असतो. उदाहरणार्थ स्वित्झर्लंडमध्ये भाषा, धर्म, वंश इत्यादी घटक भिन्न असूनही तेथील एक राष्ट्रवाद घडण्यास एक भूमी उपयुक्त ठरलेली आहे. म्हणजे स्वित्झर्लंड सारखी इतरही अनेक राष्ट्र आहेत त्यांच्यामध्ये वेगवेगळे धर्मातील लोक राहतात, वेगवेगळ्या वंशाचे लोक आहेत, तरी सुद्धा त्यांचे सीमा एक आहे किंवा भूमी एक आहे. या भावनेमुळे किंवा या
यामुळेच त्या लोकांमध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण झालेली आहे. म्हणून भूमी हे राष्ट्रवाद संस्काराचे एक प्रतीक ठरलेलं आहे. लोकांच्या किंवा व्यक्तीच्या मनामध्ये राष्ट्रवादी भावना प्रज्वलित करण्याचं काम भूमी किंवा मातृभूमी म्हणून महत्वाची भूमिका ठरवत असतं. म्हणून भारतीय जे काही राष्ट्रगीत आहे, जन गण मन असेल, वंदे मातरम असेल, किंवा बांगलादेशाचे राष्ट्रगीत असेल, आमारा असेल, सोनार बांगला असेल, तर ह्या जी काही राष्ट्र गीते आहेत, ह्या प्रदेशामध्ये राहणाऱ्या लोकांच्या मनामध्ये आपल्या राष्ट्राविषयी एक आत्माभिमान किंवा स्वाभिमान जागृत करण्याचं ते काम करत असतात. जरी वेगवेगळ्या धर्मातील ते लोक राहत असतील, कारण भारतामध्ये सुद्धा खूप सारे वेगवेगळ्या धर्माचे, जातीचे, पंथाचे लोक राहतात. वांशिक भिन्नता खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, धर्मामध्ये खूप मोठे भिन्नत्व आहे, जाती व्यवस्था तर हजारो जाती आहेत संपूर्ण भारतामध्ये, नुसतं हिंदू धर्मातीलच बघितलं तर. भाषा वेगळी आहे, त्यामुळे अशा कुठल्याही प्रकारात साम्य नाहीये. दर 10-20 किलोमीटर वरती भाषा बदलती आहे, धर्म तर खूप बदल आहे, खूप वेगवेगळ्या धर्माचे लोक आहे, जाती व्यवस्था तर खूप साऱ्या जाती आहे. मग ह्या सगळ्या विषमता असतानाही या लोकांच्या मनामध्ये राष्ट्रवादी भावना निर्माण कशी झाली, तर याला भूमी हा घटक कारणीभूत आहे. जरी यांच्यामध्ये वेगवेगळे जातीभेद असेल, धर्मभेद असेल, तरी सुद्धा एकाच भूप्रदेशामध्ये संपूर्ण भारतीय एक सलग भूमीमध्ये राहत असल्यामुळे त्यांच्यामध्ये एक प्रकारची एकात्मतेचं वातावरण, एकात्मतेचं ऋणानुबंध निर्माण झालेले आहे. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये एक मातृभूमीविषयी एक आत्मीयता निर्माण झालेली आहे. ते वेळ प्रसंगी कुठल्याही जीवाची पर्वा न करता आपल्या मातृभूमीच्या संरक्षणासाठी प्रसंगी बलिदान देणाऱ्यांची संख्या, वीर योद्ध्यांची संख्या इथे काही कमी नाहीये. मग त्यामुळे असे जे काही ते कुठल्याही जाती धर्मातील असतील, असे वीर योद्धे जे मातृभूमीसाठी ज्यांनी रक्त सांडलेलं आहे, तर अशा व्यक्तींचा किंवा अशा महापराक्रमी लोकांचा, नेत्यांचा एक वारसा या भारतीय लोकांना मिळालेला आहे. त्यामुळे इथे राष्ट्रवादाची भावना ही वृद्धिंगत होत आहे. नुसतं भारतच नाही, जगभरामध्ये जेवढे काही राष्ट्र आहेत त्यांच्यामध्ये जरी काही हे इतर भेदभाव असतील भाषेच्या आधारावर, धर्माच्या आधारावर, पण सलग भूमी असल्यामुळे सुद्धा त्यांच्या मनामध्ये राष्ट्रवादी भावना ही निर्माण होताना दिसते. भूमी सलग असावी की विलग असावी, तर या मुद्द्याबद्दल राज्यशास्त्रांच्या विचारवंतांमध्ये एक वाक्यता दिसून येत नाही. एक सलग भूमी जर असेल तर राष्ट्रीय भावना निर्माण होऊन ती विकसित होत असते. हे जरी खरं असलं तरी सलग भूमीतच, म्हणजे फ्रान्स असेल, जर्मनी असेल, स्पेन, पोर्तुगाल ही भिन्न राष्ट्रराज्य व त्यातील भिन्न राष्ट्रवाद निर्माण झालेला दिसून येतो. म्हणजे सलग भूमी जर असेल तर राष्ट्रीय भावना सहजरित्या विकसित होते, असं काही राज्यशास्त्रांचं मत आहे. परंतु जर प्रत्यक्षात जर बघितलं, युरोप खंडामध्ये काही राष्ट्र अशी आहेत की ज्यांच्यामध्ये सलग भूमी आहे, पण तरी सुद्धा त्यांच्यामध्ये अशी राष्ट्रीय भावना विकसित झालेली आहे. उदाहरणार्थ फ्रान्स, जर्मनी, स्पेन, पोर्तुगाल ही राष्ट्र शेजारी शेजारी आहे. म्हणजे सगळ्या राष्ट्रांचं मिळून एक राष्ट्र तयार नाही होऊ शकलं. धर्म सारखाच आहे, भूमी सलग आहे, तरी सुद्धा त्यांच्यामध्ये विभागणी ही झालेली आहे. या उलट मग इंग्लंड व जपान ही राष्ट्रे जर बघितलं तर बेटांचा समुदाय आहे. इंग्लंड सुद्धा बेटांचा समूह आहे, म्हणजे सलग भूमी नाहीये, तरी सुद्धा त्यांच्यामध्ये प्रभावी राष्ट्रवाद निर्माण झालेला आहे. राष्ट्रीय अस्मितेला आव्हान मिळाले तर जपानी नागरिक काही करण्यास मागे पुढे करतात. जपानी नागरिक जे आहेत, जपान असेल, जर्मनी असेल, ते अत्यंतिक राष्ट्रवादी किंवा अतिशय राष्ट्रप्रेमी किंवा राष्ट्रीय भावना विकसित झालेले येथील लोक आहेत. म्हणजे भूमी सलग नाहीये तरी सुद्धा त्यांना आपल्या भूमीविषयी अतिशय निस्सीम आत्मभान आहे किंवा अभिमान आहे. या संदर्भात प्राध्यापक बर्जेस हे असं म्हणतात की भूमी या घटकाला महत्व देतात बर्जेस, तर अर्नस्ट रेनान ही राष्ट्रवादाचे गाढे अभ्यासक भूमी या घटकामुळे राष्ट्रवाद निर्माण होतो असं ते मान्य करत नाही. केवळ भूमीमुळे राष्ट्र तयार होत नाही, माणूस हा राष्ट्रवादाचा आत्मा आहे, राष्ट्र हे एक आध्यात्मिक तत्व आहे असं ते म्हणत असतात. एक आध्यात्मिक कुटुंब आहे असा विचार रेनान या अभ्यासकांनी मांडलेला आहे.
अशी वेगवेगळ्या विचारवंतांची मतं जरी थोडीफार भिन्न असेल तरी सुद्धा भूमी हा जो काही घटक आहे किंवा भौगोलिक एकता हा जो काही घटक आहे तो राष्ट्रवादी भावना निर्माण होण्यास निश्चितच कारणीभूत आहे, निश्चितच तो प्रभावी घटक आहे. म्हणून राष्ट्रवादाचे घटक म्हणून या भौगोलिक एकता किंवा भूमी किंवा भूप्रदेश या घटकाला अनन्यसाधारण महत्व आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याबरोबरच वांशिक एकता, भाषिक एकता, धार्मिक एकता हे घटक महत्वाचे आहे. ते आपण पुढच्या सिरीज मध्ये बघूया. तोपर्यंत इथेच थांबूया. धन्यवाद.